आपल्या एकेका पैशांसाठी कोल्हापूरकर काय काय करू शकतात हे आज गोकुळमध्ये पाहायला मिळालं। डिबेंचरची रक्कम परत मिळावी यासाठी गोकुळ दूध संघात अभूतपूर्व राडा झाला। आधी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी घोषणाबाजीनं वातावरण दणाणून सोडलं। पोलिसांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं की कुणीही जनावरं आणू नका। आता ह्या पोलिसांच्या सूचना होत्या, पण ऐकतील ते कोल्हापूरकर कसले? आता आणलेली ही जनावरं आत नेऊ नये असं पोलिसांनी बजावलं, पण पुन्हा एकदा आंदोलकांनी गाई म्हशी थेट गेट तोडून गोकुळ कार्यालयात नेल्याचा प्रयत्न केला। आता यावेळी पोलीस आणि दूध संस्था प्रतिनिधी यांच्यात जोरदार धक्काबुक्की झाली। पोलिसांनी आपला बळाचा वापर केला, लाठीचार्ज केला। मग आंदोलक आणखीच चिडले आणि मग त्यांनी पोलिसांनाही सुट्टी दिली नाही। शेकडो आंदोलक पोलिसांच्या कंट्रोल बाहेर गेले होते। आता हा सगळा मुद्दा होता किंवा हे सगळा जो राडा होता तो होता एका मुद्द्यावरून, तो म्हणजे डिबेंचरचा मुद्दा। उद्या वसुबारस आहे, दिवाळी सणाचा पहिला दिवस, पण त्याआधीच दूध उत्पादक शेतकरी थेट गाई म्हशी घेऊन आज गोकुळच्या कार्यालयावर धडकले। दूध उत्पादक शेतकरी आणि संस्था प्रतिनिधी चांगलेच आक्रमक झालेले दिसून आले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर यावेळी गोकुळ दूध संघानं डिबेंचरच्या रकमेत तब्बल 40% रक्कम कपात केली आहे। तर ही कपात करताना दूध संघानं आपल्याला विश्वासात घेतला नसल्याचा आरोप खरं तर या आंदोलक दूध उत्पादक शेतकरी आणि संस्था प्रतिनिधींचा आहे। आता आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडला असेल की डिबेंचर म्हणजे नेमकं काय, तर तेही आधी समजावून सांगते। डिबेंचर म्हणजे ही एक दीर्घकालीन कर्जवजा गुंतवणूक असते। गोकुळ दूध संघ जेव्हा मोठा निधी उभारतो तेव्हा तो आपल्या सभासद दूध संस्थांकडून कर्जाच्या स्वरूपात रक्कम उचलतो आणि त्यालाच डिबेंचर म्हणतात। प्राथमिक दूध संस्थांच्या दृष्टीने विचार केल्यास डिबेंचरमध्ये गुंतवणूक करताना त्यांचं खेळतं भांडवल हे दीर्घकालासाठी अटकू नये आणि याची खबरदारी जर ते आता घेत असतील तर त्यात काही अयोग्य नाही किंवा गैर नाही। त्यामुळे संघ म्हणजे दूध संघ जेव्हा सुस्थितीत असताना डिबेंचर पोटी इतकी रक्कम कपात करण्यामागचं नेमकं कारण काय याचं स्पष्टीकरण या गोकुळ दूध संघानं सभासद दूध संस्थांना उत्पादक शेतकऱ्यांना दिलं पाहिजे असं चार्टर्ड अकाउंटंट अजय शेडबाळे यांनी म्हटलंय। त्यामुळे आता हा मुद्दा क्लिअर झाला असेल तर पुढे जाऊयात। खरं तर आजचं आंदोलन आक्रमक दिसत असलं तरी त्याला पार्श्वभूमी ही मागच्या 2 आठवड्यांची आहे, कारण आज आंदोलन करण्याआधी सुद्धा शेतकऱ्यांनी दूध संस्था प्रतिनिधींनी गोकुळ दूध संघाला प्रशासनाला 10 ऑक्टोबर पर्यंतचा ऑलरेडी अल्टिमेटम दिला होता, पण गोकुळ दूध संघाने त्यावर ठोस पावलं न उचलल्यामुळे आज शेतकरी संस्था प्रतिनिधी आक्रमक झालेले दिसून आले। आता आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली ती का, तर आज मोर्चात आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली कारण डिबेंचरची रक्कम कपात केल्याने आक्रमक झालेले संस्था प्रतिनिधी गोकुळवर मोर्चा घेऊन पोहोचले। विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या मोर्चाचं नेतृत्व हे गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिकांनी केलं। आता त्यावर राजकारण काय आहे त्याविषयी त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण पुढे सविस्तर बोलणारच आहोत, पण आधी आजच्या मोर्चाविषयी सांगते। मोर्चामध्ये कोणतीही जनावरे आणू नका अशा सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या होत्या, मात्र त्यानंतर सुद्धा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपली जनावरं आणली आणि इथेच या मोर्चाला खरं तर वेगळं वळण लागलं। पोलिसांनी आधी मोर्चातली जनावरं हटवण्याची विनंती केली, मात्र पोलिसांच्या विनंतीला केराची टोपली दाखवण्यात आली आणि मग आंदोलक गुराढोरांसह गोकुळ कार्यालयात शिरले। यावेळी पोलिसांनी दबाव तंत्राचा वापर करत जनावरं मोर्चातून बाहेर काढली आणि त्यावेळीच खरं तर आंदोलक आणि पोलिसांमध्ये काहीशी झटापट झाली। आता मोर्चात जनावरं आणल्यानं पोलिसांकडून जनावरं हटवण्याचा प्रयत्न झाला। मोर्चामध्ये कोणतेही जनावरं आणू नका अशा सूचना होत्या, मात्र त्यानंतरही त्या आणल्या गेल्या आणि मग ही सगळी भूमिका आहे जो आजचा राडा आहे तो आपल्याला पाहायला मिळाला। आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे दूध उत्पादक शेतकऱ्यांसह संस्था प्रतिनिधींचा आक्रोश। झालं काय, डिबेंचरची रक्कम कपात केल्यानंतर संस्था प्रतिनिधी आणि दूध उत्पादकांमध्ये गोकुळच्या प्रशासनाविरोधात प्रचंड संतापाची लाट पसरली होती। खरं तर दरवर्षी 15% रक्कम कपात होत असताना यंदा मात्र ती थेट 40% करण्यात आली आणि त्याचा थेट परिणाम संस्था चालकांच्या तिजोरीवर पडला। गोकुळ दूध संघामध्ये ज्या संचालकांच्या संस्था आहेत किंवा ज्या सत्तेत आहेत त्या संस्थांमध्ये कपातीची टक्केवारी दर कमी असल्याचा आरोप मोर्चातल्या काही संस्था प्रतिनिधींचा होता, तर विरोधी गटातल्या संस्था चालकांची रक्कम मात्र 40%पेक्षा अधिक रक्कम ही कपात केली असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। आता ज्या संस्थेचं दूध संकलन अधिक आहे त्या संस्थेची कपात केलेली रक्कम किती असेल
याचा विचार न केलेलाच बरा, कारण ही कपात केलेली रक्कम याची जर अंदाजे आपण आकडेवारी सांगायची झाली तर ती जवळपास 4 ते 5 लाखांच्या घरात आहे आणि ती अनेक संस्था चालकांसाठी जरी आपल्याला ती 4-5 लाखांची वाटत असली तरी त्या दूध संस्थांसाठी मात्र ती मोठी रक्कम आहे आणि ती त्यांच्यासाठी आता निर्णयी ठरते आणि त्यामुळेच गोकुळ दूध संघानं जो निर्णय घेतला 40% डिबेंचर रकमेच्या कपातीचा, त्या निर्णयाविरोधात आता दूध संस्था चालकांनी बंड पुकारलेला आहे। आता काय झालंय, नेत्यांची दिवाळी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांचं दिवाळं। आता हा मुद्दा नेमका काय तर दिवाळीच्या तोंडावर ही रक्कम कपात करण्यात आली, त्यामुळे संस्था चालकांसोबत त्याचा फटका थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय। त्यामुळे या मोर्चात दूध उत्पादक शेतकऱ्यांसह संस्था चालकांचे फलक आणि संस्था प्रतिनिधींचे फलक लक्षवेधी ठरले। नेत्यांची दिवाळी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांचं दिवाळं असं म्हटलं गेलं। याशिवाय आम्हाला आमचे पैसे परत करा, हे पैसे कुणाच्या घशात गेले असे फलक सुद्धा लावण्यात आले आणि हेच फलक घेऊन हजारो आंदोलक या मोर्चात सहभागी झाले। आता आपण येऊयात मोर्चातल्याच एका राजकीय विषयावर। या मोर्चात गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडलाय का, त्या मोर्चात सहभागी नेमक्या का झाल्या याविषयी थेट पत्रकारांनी त्यांना विचारलं। त्यावेळी त्यांनी आपली बाजू मांडताना काय म्हटलंय तेही सांगते। हा मोर्चा मी काढलेला नाही, मी गोकुळ विरोधात नाही, लोक माझ्याकडे आली होती, त्यांच्या मागणीमुळे मी या मोर्चात सहभागी झाले। गोकुळच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी मोठी डिबेंचरच्या नावाखाली कपात केलेली आहे। गेट तोडून कुणी आत आलेलं नाहीये। गोकुळच्या संचालकांना आपला विरोध नाही तर त्यांनी मला मतदान केलं म्हणून मी विश्वस्त म्हणून बसले आणि त्यामुळे जर दूध उत्पादक शेतकरी आणि संस्थांच्या कोणत्याही गोष्टींवर मला काहीच वाटत नसेल तर मी स्वतःला विश्वस्त म्हणू शकत नाही, असं सुद्धा शौमिका महाडिकांनी म्हटलंय। खरं तर माध्यमांसमोर ही भूमिका मांडल्यानंतर ज्यावेळी गोकुळ प्रशासनाशी बोलण्याची वेळ आली तेव्हाही शौमिका महाडिकांनी आपलं म्हणणं अत्यंत संयमीपणे, अत्यंत प्रभावीपणे मांडलं। विशेष म्हणजे त्यावेळी गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे सुद्धा उपस्थित होते। तरी आता शौमिका महाडिक नेमकं काय म्हणाल्या तो व्हिडिओ सुद्धा तुम्हीच पहा। त्यामुळे आता गोकुळने जे डिबेंचर रकमेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ह्या ज्या आंदोलक शेतकऱ्यांचा, संस्था चालकांचा जो संस्था प्रतिनिधींची मागणी आहे त्यावर आता काय घडतंय हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तरी आपल्याला काय वाटतंय, आंदोलक शेतकऱ्यांचं म्हणणं आपल्याला पटतंय की गोकुळ दूध संघाचं म्हणणं पटतंय? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका। तुर्तास इथेच थांबतोय, तोपर्यंत पाहत रहा सकाळ। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।